हे बघा, मस्त गरमागरम सुंठ मिरीचे उंडे तयार झालेले आहे। हे उंडे साजूक तुपाबरोबर खूप छान लागतात। आपण विस्मरणात गेलेला एक पारंपरिक गोडाचा पदार्थ कसा करायचा ते पाहणार आहोत। बऱ्याच लोकांना या पदार्थाचे नाव पण माहिती नसेल, पण गावाकडील लोकांना नक्की माहिती असेल। हा पदार्थ सोलापूर साईडला बनवला जातो। ही रेसिपी मला माझ्या सासूबाईंनी शिकवलेली आहे। त्या सांगायच्या त्यांच्या काळात जर कुणाला सर्दी खोकला झाला तर डॉक्टरकडे न जाता हे उंडे खायला द्यायचे। यामध्ये गूळ, मिरी, सुंठ असल्यामुळे सर्दी खोकल्यावर खूपच गुणकारी आहे। हे उंडे चवीला खूप छान लागतात आणि बनवायलाही खूप सोपे आहे। सारणापासून गणपती बाप्पाला आपण उकडीचे मोदकही बनवू शकतो। श्रावण महिन्यात आपले खूपच उपवासाचे दिवस असतात। श्रावण महिन्यात सर्वात आधी नागपंचमी असते, त्यानंतर श्रावणी सोमवार असे बरेच उपवासाचे असतात। त्यावेळी याचा आपण देवाला नैवेद्यही दाखवू शकतो। या आपल्या पारंपरिक रेसिपी नवीन पिढीलाही जरूर कळल्या पाहिजे। आपण हे पदार्थ घरी बनवले तर नक्की त्यांना याची आवड निर्माण होईल। पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी माझ्या फोटोच्या खालील त्रिकोणावर क्लिक करा, जेणेकरून तुम्ही त्या रेसिपीवर जाल।